शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बिंदू चौकात विशेष सामूहिक वाचन उपक्रम शिवाजी कोण होणार पुस्तकाच्या वाचनातून इतिहास जागृतीचा प्रयत्न। SC आरक्षण बचाव जन आंदोलन समितीची पत्रकार परिषदेत माहिती। कोल्हापूर इथं शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत कोल्हापूर जिल्हा अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं शनिवार दिनांक 6 जून रोजी ऐतिहासिक बिंदू चौकात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या सामूहिक वाचन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमाची माहिती देण्यासाठी गुरुवारी सर्किट हाऊस इथं पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी प्रसिद्ध लेखक पार्थ पोळके यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा अभ्यास आणि इतिहासाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मोठ्या संख्येनं नागरिकांनी या सामूहिक वाचन कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। पत्रकार परिषदेला ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, RPIचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, दुर्वास बापू कदम, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, रघुनाथ मांढरे, BG अंबपकर, अनिल म्हमाणे, रमेश कांबळे, भीमराव कांबळे, BR कांबळे, प्राध्यापक वसंत चांदूरकर, बाळासाहेब वाशीकर, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे, महादेव कांबळे, नागेश कांबळे, तानाजी कांबळे यांच्यासह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। आयोजकांच्या मते सामूहिक वाचनाच्या माध्यमातून इतिहासाचा अभ्यास, सामाजिक प्रबोधन आणि वैचारिक संवादाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध सामाजिक संघटनांचं लक्ष लागलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।